एक महत्त्वाची बातमी समोर येते। दोन सराईत गुन्हेगारांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलाय। सांगलीत ईश्वरपूर येथील ही धक्कादायक घटना समोर येते। मुलीचं अपहरण करून शेतात तिच्यावर अत्याचार करण्यात आलाय। तर मुलीचे कपडे घेऊन पलायन केल्याने मुलीची विवस्त्र शहरापर्यंत पायपीट झालेली आहे। तर आता दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। एक धक्कादायक बातमी सांगलीतून समोर येते। दोन सराईत गुन्हेगारांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले। सांगलीतील ईश्वरपूर येथील ही धक्कादायक घटना आहे। मुलीचं अपहरण करून तिच्या शेतात तिच्यावर अत्याचार केले। तर मुलीचे कपडे घेऊन पलायन केल्याने मुलीची विवस्त्र शहरापर्यंत पायपीट आहे। तर आता दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी संजय देसाई आपल्यासोबत थेट फोन लाईन वरून जोडले आलेत। संजय, आपण पाहतोय ही दुर्घटना सांगलीतली आहे। मुलीचं अपहरण करून शेतात तिच्यावर अत्याचार करण्यात आले आणि ती विवस्त्र शहरापर्यंत पायपीट करते। काय अधिकची माहिती? तेजल, अत्यंत भयानक आणि भयंकर घटना घडलेली आहे। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये शाळकरी मुलीवर दोघांकडून आळीपाळीने अत्याचार करण्यात आलेला आहे। महत्वाचं म्हणजे अत्याचार केल्यानंतर तिचे कपडे घेऊन दोन्ही आरोपी फरार झालेले होते। त्यामुळे अत्याचार मुली ही आहे त्या स्थितीमध्ये रस्त्यावरून जात असताना काही नागरिकांनी पाहिलं। त्यानंतर नागरिकांनी तिला कपडे दिले व पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना पकडण्यात आलेले। महत्वाचं म्हणजे जो काही आरोपी आहे तो आरोपी हा गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे। त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे, पोस्कोचा गुन्हा दाखल आहे। आता पोलीस अधिक तपास करत आहेत। धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या अधिकच्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।